चांदुरली शहरामध्ये युरियाचा काळाबाजार सुरू असून कृषी विभागाने चांडक कृषी केंद्रावर धाड टाकली। गोडाऊनमध्ये 84 युरियाचे पोते आढळले आहेत। चांदूर रेल्वेतील शेतकरी संजय देशमुख व राजेश सोळंके हे चांडक कृषी केंद्रावर युरिया घेण्यासाठी गेले असता युरिया नसल्याचे त्यांना सांगण्यात आले, परंतु युरियाची गाडी या कृषी केंद्रात आल्याची विश्वसनीय माहिती या शेतकऱ्यांना असल्यामुळे त्यांनी याबाबतची तक्रार कृषी विभागात केली। तिथं माझी 30 एकर जमीन आहे। काल रोजी मी संध्याकाळी चांडक कृषी सेवा केंद्रात युरियासाठी गेलो। मला 2 बॅग युरिया हवा होता। त्याच्या अगोदर मी 2-3 दिवसाच्या अगोदर गेलो होतो। त्यावेळेसही मला त्यांनी सांगितलं का युरिया नाही आहे। कालही पुन्हा सांगितलं युरिया नाही आहे, पण 3 दिवसाच्या अगोदरच त्यांच्याकडे 290 बॅगाचा ट्रक आला होता, मला माहीत होतं। त्याच्यानंतर मी विनंती केली त्यांना का 2 बॅग तरी मला युरिया द्यावा पराठीला द्यासाठी। त्यांनी सोमवारच्या गाडी घेतली। सोमवारी गाडी आल्यानंतर तुम्हाला मी युरिया देईल। मी याची तक्रार जिल्हा कृषी अधीक्षक, SDO ॲग्रिकल्चर, आमदार साहेब, प्रताप साहेब त्यांच्याकडे तक्रार केली। त्यांनी आज सकाळी रेट टाकली। रेट टाकल्यावर 110 पोते माल तिथे मिळून आला गोडाऊनमध्ये। म्हणून प्रशासनाला विनंती आहे असे प्रत्येक कृषी सेवा केंद्राची तपासणी करून कास्तकाराला न्याय मिळून द्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। कास्तकाराचा जर एवढं मरण होत असं निसर्गाचं मरण कृषी केंद्रावाले माल देत नाही, कास्तकारांना जावं तर कोणाकडे जावं। माझी विनंती आहे प्रशासनाला प्रत्येक कृषी सेवा केंद्र चेक करा। या तक्रारीवरून आज प्रभारी कृषी SDO अजय तळेगावकर यांच्या नेतृत्वात चांदूर रेल्वेचे तालुका कृषी अधिकारी सुरेखा जाधव व पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रकाश खोब्रागडे या पथकाने कृषी केंद्रावर धाड टाकली असता गोडाऊनमध्ये 84 युरियाचे पोते आढळून आले। युरियाचा साठा असतानाही शेतकऱ्यांना युरिया न दिल्यामुळे सदर कृषी केंद्रावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे आता जीवनावश्यक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे। युरिया मिळत नसल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही सर्वजण इथे आलो। इथे हे केलं असता युरिया अवेलेबल आहे, उपलब्ध आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही तपासणी केलेली आणि तसा अहवाल जिल्हाविषयक, कारण की परभण्याचे जे प्राधिकारी आहे, लायसन ऑथॉरिटी आहे, ती माननीय जिल्हाधीश कृषी अधिकारी असल्याकारणाने त्यांच्याकडे आम्ही सर्व अहवाल पाठवणार। जीवनावश्यक कायद्याअंतर्गत कारवाई होणार का साहेबाच्या? ते करू ना, त्यात कुठल्या याच्यात बसते त्याप्रमाणे आम्ही। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।